हॅलो फ्रेंड्स, मी आहे वेदिका. आजपासून मी ब्लॉग्स बनवत जाणार आहे. तर जेव्हा आपण सुट्टी असते तेव्हा मी ब्लॉग्स बनवत जाणार आहे. तुम्ही पण या. आता आम्ही एक 30 डेजचं चॅलेंज केलेलं आहे. 30 डेजमध्ये किती फॉलोअर्स कंप्लीट करायचे? 1K मीन्स 1 करोड, सॉरी करोड नव्हती, 1 लाखच्या पण पुढे जायला पाहिजे फॉलोअर्स. आपले 30 डेजचं चॅलेंज आहे, तर ते पूर्ण कंप्लीट व्हायलाच पाहिजे. तर आता मी माझ्या घरात काय होतं मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर मी आज उठली होती 9 वाजता, पण अजून माझी अंघोळ पण नाही झाली. कारण की मी घर आवडत होती. आता एक सांगू का तुम्हाला, इथं माझी मांजर पाहतो, म्हणजे आमची नाही आहे, म्हणजे आमचीच आहे, पण ही माझी मांजरी, तिचं नाव मनू आहे. मनू 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 बोक्या. तर तुम्हाला एक सांगू का, माझ्या आईने सगळ्यांना एक एक काम वाटून दिलेलं आहे. मला आहे माझी रूम आवरायची, म्हणजे माझी रूम म्हणजे मिळलची रूम आवरायची. तुम्हाला दाखवते ही रूम आवरायची. हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे वेदिका. मी आजपासून एक ब्लॉग सुरू करत आहे. ते 30 डेजचं चॅलेंज आहे. 1 लाखपर्यंत फॉलोअर्स करायचे आहे आणि लाईक्स पण खूप जास्त पाहिजे बरं का. तर हा 30 डेजचा चॅलेंज आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे मग आमच्या घरात कसं काय काय. सगळ्यात पहिले मी आज 9 वाजता उठली. अजून माझी अंघोळ नाही झाली. तरी पण मी किती कोरी दिसते. तुम्हाला एक दाखवू, इथं माझे 2 मांजर आलेले आहे. दाखवते थांबा. ही आहे एक छोटीशी मांजर, तिचं नाव मनू आहे. मनू ही जी मांजर आहे ना, खूप घाबरते, पण तिला आपलं दिसलं ना ती तेव्हा घाबरत असते. मला आणि माझ्या बहिणीला सगळ्यांना रूम एक वाटून दिलेले असतात. ही माझी रूम मी म्हणजे एक माझी रूम आहे, त्याच्यात मी आवडते, आणि एक दीदीची रूम आहे ती दीदी आवडते, आणि एक आईची रूम आहे ती आई आवडते, आणि किचन आजी आवडते. आणि मग आता मी माझी रूम ही वाली आहे, ती कशी आवडली. थोडीशी घाणावली, तर आजच घाणावली, कारण की आज आम्ही खूप घाम केली होती आणि थकली होती. या प्रकारे मी काही रूम आवडलेली आहे. माझ्या बहिणीला व्हिडिओ काढायला आवडत नाही, तर तरी पण मी काढला. आणि आता तुम्हाला सांगते माझी आई काय काम करते. माझी आई एक फॅशन डिझायनर आहे. तर तिने काही कपडे शिवले, म्हणजे फ्रॉक्स वगैरे शिवते, अजून नऊवारी साडी वगैरे शिवते. तर बघ, आणि ती म्हणजे थोडीशी मदत करायला एक नेहा दीदी येते, ती शिकते पण आईकडून छोटंसं. अजून तुम्ही पण क्लास लावू शकता म्हणजे आईकडे. तर ही एक आईने पेंटिंग बनवली आहे. एक सांगू, एक आईने हा ड्रेस बनवला आहे. तुम्ही ऑर्डर पण देऊ शकता. ओके, थांबा तुम्ही टाकू. हा वाला एक आईने ड्रेस बनवला आहे, एकदम सुंदर आहे. मी दाखवते माझी आई आता काय करते या रूममध्ये. शिक्षणाचं काम चालू आहे, आणि इथं नेहा दीदी आईची मदत करत आहे. बघा, आईच्या रूमच्या पसारा अर्धा आमचा पण आहे. ऑर्डर जोरात चालू आहे. हे भांडे घसत आहे. तर मी तुम्हाला पहिलेच सांगून दिलं होतं, आमच्या घरात कामं वाटून दिलेलं असतं. आईचं काम करतं कधी कधी जर जास्त काम असलं तर, आणि मी आमची रूम आवरून घेते. तर या दोघा मुलांची मस्ती चालू आहे. लई मस्ती करतात. लई मस्ती करतात. झाडं लावायला खूप आवडतात. हे बघ, किती झाडे लावून ठेवलेले, सगळीकडे झाड. हे बेलचं झाड आहे, आणि हे गुलाबाचं भेंडी मोगरा आणि त्यांचं झाड आहे पण आहे बरं का. तुळशी आहे इथे, आणि पेरूवनची खूप झाड आहे बरं का. आणि हे आंब्याचं झाड आहे, तिच्यावर चिमणीचा घुसला, तुमचा पाय ठेवता गेला. लेस डेंजर रावती पाहिजे. हे चिमणीचं घरट दिसलं का? आणि अजून एक चिमणीचं घरटं होतं, तिथं एक चिमणीचं घर आहे. सगळ्यात पहिले चिमणीनं घरटं बनवलं होतं कुठेतरी, पण ते पाण्याने गेलं खाली. पण इथे पण आईने झाडं लावलेले आहे. आणि मेन गोष्ट आहे की आम्ही राहतो चाळीत. माहिती आहे का? चाळ म्हणजे असं पूर्ण घरं मस्त खेळायला पण मज्जा येते. ते दाखवते थांबा.
ते इकडे पाहू शकतात. ही चाळ आहे, अजून पण खूप मोठी चाळ आहे. अजून इकडे पण आहे. आम्ही राहतो इथं. आता मग आपण नंतर बोलूया. आता मी नंतर आंघोळ करून येते, मग पुढची हिस्ट्री आपण पाहूया. कुछ भी हो गया है, हाँ ये सब कुछ अभी हो गया, हो चुका है. खाना पीना हमने खा लिया है. अज्जी ने खाई थी मैगी, हमने खाया ढोकला और ढोकला के पराठे. तो अभी लाइट ही ढोकला खा रही थी. उसके साथ ढोकळा जेव्हा खात होते ना त्याच्यासोबत साखर असतो ना आपण खातो, तर ती साखर एवढी साखर टाकली आणि म्हटली साखर महाग झाली साखर. आणि यो पिचडू दे उतरले. तर आता दुपार झाली आहे. दुपारची 1 वाजलेले आहे. 1 वाजून 15 मिनिटं झालेले आहे. तर आम्ही मग उनो पण खेळलो होतो. मग नंतर मी सायकल पण चालवली. तुम्हाला मी माझी सायकल दाखवतेच नाही वाटतं. दाखवते थांबा. ही वाली माझी सायकल. अजून एक सांगू, मला पण झाडे लावायला खूप आवडतं. खूप आवडतं. आणि जे आईने म्हणजे भेंड्याचे रोपं लावले होते ना, त्याचे भेंड्या एवढ्या मोठ्या येतात. दिसलं का? एवढी मोठे भेंड्या येतात. ह्याच्यापेक्षा पण मोठे भेंड्या येतात. आणि ते गावठी भेंड्या, गावठी भेंड्या. तुम्हाला कोणता कलर आवडतं? तुम्ही कमेंट सांगा. तुम्ही कलर कोणता आवडतो तुम्हाला? मला ना ब्ल्यूचे सगळे कलर आवडतात. रेडचे पण सगळे कलर आवडतात. सगळ्याचे सगळे कलर आवडतात. आता तुम्हाला मी एक सांगू, इथं कढीपत्त्याचं पण झाड आहे. तर चिमणी केवची कॅव 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 करते. हे कॅव कॅव का करता काय माहिती. तर मला एक फूल तोडायचं, पण फुलंच मिळालं. बेलाचे झाल्यावर यांचं वेल आले. या बेलाच्या झाल्यावर यांचं वेल आले. आता हा माझ्यापेक्षा उंच झालाय. हे बघ उंच झाले माझ्यापेक्षा पण. ही म्हणजे माझ्या ही छोटी एवढी माझी आहे. झाड माझ्यापेक्षा एवढं लवकर उंच झालं बापरे. मी हे वेलवेटचं झाड आहे. तू पण कसं माझ्याकडे पाहताय तो पाहतो मला तुम्ही. आता आपण माझ्या बहिणीचे बंदे जाते. मग तिने आणि अजून एक वर्कशॉप आहे. 2 वर्कशॉप आहे. पाईप क्लिनिंगचं पण आत्ता ट्रेंड आहे. म्हणून तुम्हाला जर पाईप क्लिनिंगचं ते फ्लावर्स वगैरे पाहिजे असेल ना, तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, ऑर्डर करा. आणि आहे आमच्याकडे. आणि अजून जर तुम्हाला हे पाहिजे असेल ना काय, वुलन क्लोथचं नाही का ते चालू आहे, ते वुलन मॅटचं, जर त्याची पण ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला देऊ शकतात. कारण की आम्ही पण तो बिझनेस चालू केलेला आहे. तर आता मला लई बरं होतं, मी काय करू. चला आपण फिरायला जाऊया म्हणजे चला मारूया.